मनसेकडून सुरू झालेला हा मोर्चा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावरती पोहोचतो आहे। शर्मिला ठाकरे आपल्यासोबत आहेत। ताई, खूप सगळे प्रश्न आहेत विद्यार्थ्यांचे विद्यापीठामधल्या, तर नक्की काय कुलगुरूंना तुम्ही सांगणार आहात? खरं सांगायचं तर मी कुलगुरूंना भेटण्याच्या टीममध्ये नाही आहे। मी त्यांना सगळ्या विद्यार्थ्यांना सपोर्ट द्यायला इथे आलेली आहे। त्यामुळे तुम्हाला जे काही प्रश्न विचारायचे असतील ते अमित ठाकरे, बाळानंदगावकर साहेब, नितीन सरदेसाई आणि विद्यार्थी सेनेची टीम यांना विचारावे। अमित ठाकरेंच्या नेतृत्वामधला हा पहिला मोर्चा म्हटला तरी चालेल राजसाहेब नसतानाचा, तर कसं बघता तुम्ही एक राजसाहेबांच्या पत्नी आणि त्याहीपेक्षा अधिक अमित ठाकरेंच्या आई म्हणून? अभिमान वाटतोय की विद्यार्थ्यांच्या प्रश्नावरती त्यांनी एवढा मोठा मोर्चा काढलाय आणि मला अशी अपेक्षा आहे की कुलगुरू त्यांच्या मागण्या मान्य करतील। साहजिकच लोकसभा निवडणुकीच्या अंगाने पाहिलं जातं या सगळ्या मोर्चाकडे। नाही, आम्ही असं नाही बघत, कारण आम्ही ह्याच्या आधी जागर पण काढला होता, तेव्हा लोकसभा नव्हती। आम्ही मुलांच्या आणि महाराष्ट्रातल्या जनतेच्या प्रश्नावरती घेतो। तर अमित सर, कुलगुरूंना काय सांगणार आहात तुम्ही? ते सांगितल्यावर तुम्हाला कळवतो। ठीक आहे। तर अमित ठाकरे सोबत त्यांच्या आई आहेत आणि एका अर्थाने आपण म्हणू की राजकारणामध्ये स्वतंत्र एक ओळख निर्माण करण्याचा अमित ठाकरे यांचा हा प्रयत्न आहे। कारण अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली निघालेला हा पहिला मोर्चा म्हणता येईल महाराष्ट्रामधला। राज ठाकरे व्यासपीठावरती असताना अमित ठाकरेंना व्यासपीठावरती मनसेच्या आपण सगळेच पाहत असतो, परंतु आगामी लोकसभेच्या निमित्ताने त्या पार्श्वभूमीवरती अमित ठाकरे एक स्वतःचं एक वेगळं अस्तित्व निर्माण करण्याचा किंबहुना दाखवण्याचा प्रयत्न करताना आपल्याला या मोर्चाच्या माध्यमातून दिसत आहेत। कॅमेरामन अमोल गवाळेसह मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।